बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित रातवा प्रकरण 55. लग्नात घराला लावलेलं तोरण ताजं तवानं होतं. त्याच्या झुळझुळण्यानं चौकटला शोभा आली होती. घरात आनंदी वातावरण होतं. मुराळ्या अरोळ्यांच्या येण्या जाण्यानं आणल्या गेल्या शिदोऱ्यांनी लग्नाच्या नवखेपणाची जाणीव घरभर होती. माझ्या अंगावरची हळद अजून मांडवधनांची आठवण करून देत होती. माघारणी नेणं आणण्याची घाई घराला उत्साह देत होती. माझी पत्नी सोना माहेरला जाऊन पहिल्यांदाच नांदायला परतली होती. लाजत बुजत होती, पण मी मात्र अजून नाराजीचा सूर विसरलो नव्हतो. माझ्या पायात अकाली लोढणं अडकवल्यासारखं झालं होतं. हा पायगुता आता सुटणारच नव्हता. जन्माला कायमचा चिकटून बसला होता. कसल्या तरी बंधनात अवेळी अडकल्यासारखं वाटत होतं. मनात फारसा उत्साह नव्हता. सोना शेताकडं आली तरी लांब लांब असायचा, दूरच्या रानात जायचा. सोनाचं तर नकळतं वय, खेळतेपणातले दिवस, त्याच खेळकूर वयात ती होती. लग्नाला येईपर्यंत ती म्हसरं राखलेला हुंदडणारी रानपोर होती. या आमच्या गावात ती अगदी नवखी असतानाही रानात येताना वाटेवरच्या दुसऱ्याच्या आंब्यावर सरसर चढली. पार शेंड्याला गेली. अलाकलेलं आंब काढू लागली. तेवढ्यात त्या आंब्याचा मालक आला. "तो कोण गा हाय आंब्यावर?" म्हटल्यावर ती दचकली आणि तशीच सरसरत घसरत खाली आली. ओच्यातलं आंब सांभाळी तशीच धावत सुटली. हिरव्या चुड्याच्या या नव्या नवरीच्या धीटपणाचं चपळाईचं कौतुक त्याला वाटलं. तो नवलाईनं बघतच राहिला. तिचा पोरपणा मोठा अप्रूप होता. खरं तर ती डोंगर रानची पोर होती. छत्रपती शिवरायांच्या पन्हाळ्या गडाच्या अंगाखांद्यावर खेळली ती खारीसारखी चपळ पोर होती. डोंगर कपारीचा अभलकपणा तिच्या रेणूत होता. ती छान होती. रानवाऱ्याचं लेकरू शोभावी अशी. पाणीदार काळे भोर डोळे, धारदार नाक, नाजूक भुया, हसरी मुद्रा, गोरी कांती, सडपातळ शेलाटा चपळ बांधा. तिची हालचाल मोठी मोहक होती. तिचं रुपडं गोड वाटे. अंगभूत असलेला प्रेमळ निष्पापणा मोठा लागवी होता. ती शेतात उन्हात काम करू लागली की उन्हानं लाल बुंद होई. अधिकच आकर्षक वाटे. जणू ती अग्निकन्या होती. माझी लग्नाबद्दलची आढ्यता तिच्या निष्पाप डोळ्यांकडे पाहिल्यावर निवळू लागली. ती मला आवडू लागली. आई दादानं तर मनमोकळी हरिणीसारखी सून एकदम पसंत पडली. छान वाटली. आडाचं पाणी शेंदणं, म्हसरांचं शेण काढणं, शेतातली कामं करणं यात तिला हौसच वाटे. चपळपणाचं तेज तिच्या अंगभर होतं. बोलावं कसं, वागावं कसं हे तिच्यापासून शिकावं. मला नकळत तिची ओढ वाटू लागली. मी बोलायचा प्रयत्न केला की ती दूर दूर होई. त्या काळात 2-3 पोरं झाली तरी नवरा बायकोंचं बोलणं नसे. उघड उघड तर थोरा मोठ्यांसमोर नाहीच नाही. तो त्या काळाचा रिवाजच होता. कोणी असं बोलल्याला दिसलं की बायका नाकं मुरडत. माणसं म्हणत, "बघा बघा बोलत्यात कशी. असं माणसासमोर बोलायला लाज कशी वाटत नाही. आम्ही नातवंडाची तोंड बघितली तरी अजून नवरा बायकोंचं बोलणं कुठलं. शरम पाहिजे." नवऱ्यासंग चोरून बोलती म्हणून अनेक अवतीभोवतीच्या सासवांनी आपल्या सुनांना मुडद्यानं मारलेली उदाहरणं काही लांब नव्हती. आबोलीसारखी मुग्ध मनाची सोना मी मांडवात आलो की ती मांडवाच्या बाहेर जाऊन उभी राही. मी मांडवाबाहेर गेलो की ती कडब्याच्या होळीच्या आडाला जाऊन उभी राही. माझं वारं शिवून घेत नव्हती. असा अबोल लपंडाव माझी सुट्टी संपली तरी चालूच होता. सुट्टी संपली आणि नोकरीच्या गावी विरळ्याला निघालो तर जाताना मी बोलेन म्हणून ती म्हसराचं शेण काढायचं निमित्त करून कोटरात निघून गेली. मी पोटगी घेतली आणि घराबाहेर पडलो. तळ्याच्या पाळीच्या वाटेला लागलो. मग ती घागर घेऊन पाण्याचं निमित्त करून तळ्यावर आली.
जाणाऱ्या माझ्याकडे चोरट्या नजरेनं पाहत राहिली. तिचीही हुरहुर जाणवली. मी मागं वळून पाहिलं आणि शाळेच्या गावची वाट धरली. आयुष्यात पहिल्यांदाच एक अनाम हुरहुर मला वेढून बसली होती. वेगळं वेगळं वाटत होतं. आज माझी चमत्कारिक अवस्था बनली होती. प्रथमच लग्न झाल्यानं मन मागं मागं पडत होतं आणि आजच शाळा सुट्टीनंतर उघडण्याचा आयुष्यातील पहिला दिवस असल्याने वेगळ्या कुतूहलाची ओढ पायात होती. सोबतीला सखाराम मास्तर, तुकाराम मास्तर होते म्हणून बोलण्यात वाट सरत होती. जिकडे तिकडे मृगाच्या पेरण्या झाल्या होत्या. आभाळ वाटेवर ढग नवशिक्याप्रमाणे उभे होते. डोंगर सोडून हळूहळू पुढे सरकत होते. माझ्या पायाखाली नव्या शैक्षणिक वर्षाची वाट पाहून माझीही त्या नवख्या ढगांसारखी अवस्था झाली होती. वाटेत गाडी गौंड ओलांडल्यानंतर मालेवाडी लागली. सखाराम मास्तर आपल्या शाळेजवळ थांबले. तिथून पुढं गेल्यावर थावडं गाव कानसा नदीच्या पल्याड दिसू लागलं. मधूनच तुकाराम मास्तर कानसेत उतरून थावड्याच्या वाटेला लागले. मी एकटाच विरळ्याच्या वाटेला लागलो. टेकड ओलांडून गावात शिरलो. देवळाजवळ उभी असलेली मुलं धावत आडवी आली. गुरुजींना पाहून त्यांना आनंद झाला होता. पोरांनी माझ्याजवळचं पोटकीचं ओझं माझ्याकडनं घेतलं. माझा खांदा हलका हलका वाटला. बाकीची मुलं देवळाच्या पडवीत उभा राहून आनंदानं जल्लोष करीत होती. गुरुजी, गुरुजी, गुरुजी. पोरांनी पहिल्याच दिवशी दाखवलेली आपुलकी पाहून माझा चालण्याचा शीन कुठल्या कुठे गेला. नव्या वर्षाच्या वाटचालीचं स्वागत तर चांगलं झालं. खूप उमेद आली. मृगधारा कोसळल्या. नव्या पेऱ्यांचे नवे रसरशीत अंकुर भूमीतून वर आले. पहिल्या पावसानं भिजल्या मातीचा गंध दरवळत राहिला. चुलीची मांडामांड झाली. शाळेच्या मांडामांडीचा विचार स्वस्थ बसू देईना. 30-35 मैलाच्या मुलखात कुठेच 5वीची शाळा नव्हती. विरळ्याला काढायची म्हणून शिक्षण खात्याकडे अर्ज केला होता, पण अजून त्याची परवानगी आली नव्हती. तरीही भागात शिरलो. शाळांना भेटी दिल्या. गावोगावच्या लोकांना पटवून देत राहिलो. शाळा सुटली की हेच काम करत राहिलो. गावं लांब लांब, आडवे डोंगर, जंगल झाडीचा भाग, वाटेत मोठमोठे धबधबत वाहणारे प्रचंड वेगांचे ओढे. ओढ्यावरून जायला साकव नव्हतं, सारीच कोंडी. शिवाय वाटेत धावणारी कानसा नदी. आधी 4थी शिकलं की पोटासाठी मुंबईच्या कामाठी चाळकडं धाव घेणाऱ्या या मुलखाला 5वीचं शिक्षण तरी काय कामाचं असं समजत होती. माणसं बोलत, पुढे शिक्षण घेऊन काय करायचं? नशिबातला रोजगाराचा लिखा पुसणार आहे का? पोरासनी शिकवून पोटाला काय बिब्ब घालायचंय काय? गावची पोरं पुढं शिकायला धाडायची तर मग देवाचा कौल घ्यायला हवा. भर पावसात पोरं वड्यानं वाहून गेली तर? या डोंगराळ भागात अनेक प्रश्न उभे होते. ओढ्या ओहोळातनं पोरं येणार कशी? येणं तरी जवळ होतं का? मी बेचैन झालो. साकवांची सोय हवी, पण सरकारचं लक्ष कुठं होतं या दुर्गम भागाकडं? मी ठरवलं, आपण परगावच्या मुलांची पावसाळ्यापुरती सोय करायची. देवळाच्या एका पडवीत वसतिगृहासारखी सोय करायची. कांडवण, मालगाव, जांभूर, थावडं, सोंडोली, खेडं, शित्तूर ही कानसा नदीच्या आणि थावड्याच्या डोंगरापलीकडच्या गावांची मुलं कशी तरी यायला तयार झाली. सोंडोलीची मुलं वारणा नदी पलीकडच्या सांगली जिल्ह्यातील चरण या गावी जात. त्यांना समजावलं, आपल्या भागात शाळा सुरू झाली तर पिढ्यापिढ्यांचा प्रश्न सुटेल. कानसेच्या अलीकडची मालेवाडी, डोंगराच्या पलीकडची गोंडोली, रेठरे येथील पालकांना माझं म्हणणं पटलं. सगळीकडून मुलं जमू लागली. पावसाळ्यात पडवीत जेवणाची सोय केली. झोपायला शाळा आणि देऊळ होतंच. मुलांना जेवण करून देण्यापासून सगळ्या गोष्टीत मी लक्ष घातलं. मुलांची सारी जोखीम माझ्यावर होती. पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता. त्या विश्वासाला जागण्यासाठी भागाची सोय व्हावी, मुलं पुढे शिकावीत, साक्षर पिढी तयारी व्हावी यासाठी झटू लागलो. रात्रंदिवस त्यात गुंतून गेलो. दिवसभर एकट्यानं 5 वर्ग शिकवायचे. पोट तालुक्याचं काम बघायचं. शाळा सुटली की मुलांची जेवणाखाण्याची व्यवस्था बघायची. यात विसावा मिळत नसे, पण यात मनाला एक प्रकारचं सात्विक समाधान होतं. तसा अवतीभोवतीचा भाग मागास असेल,
जंगली असेल, पण याच दुर्गम भागानं स्वातंत्र्य चळवळीला उत्थान दिलं होतं. प्रभात फेऱ्या काढणाऱ्या, स्वातंत्र्याची गाणी गाणाऱ्या माझ्या मनाला या भागानं उभारी दिली. समाजासाठी काही करण्याचा मूलमंत्र दिला. मावळतीला असला भला उंच उदगीरचा डोंगर पहाडी छातीचा होता. 42च्या चलेजाव लढ्यात भूमिगतांना यानं आश्रय दिला होता. त्याच्या कुशीतच कानसा नदीचा उगम झाला होता. तिथल्या दाट जंगली भागाला कांडवन म्हणत. या कांडवनात कण्वमुनी घोर तपश्चर्या करीत होते. त्यावेळी प्राणी मात्रांसाठी कण्वमुनींच्या कानातून नदी प्रकट झाली. कानातून जन्मली म्हणून तिला कानसा म्हणतात. थेट पुराण ग्रंथांशी जुळणारी दंतकथला इथल्या कांडवन या गावाची होती. त्याचं मला अप्रूप वाटलं. शिवाय इथल्या घरांना कडी कोंडे नाहीत. दारं पुढं करून खुशाल गाव दैवतावर विसंबून कुठंही जावं. चोरीचा मामला तिथं घडत नाही. उगवतीला असल्या गाडी गौंडाजवळ क्रांतिकारकांनी पोस्ट लुटलं होतं. ज्यांनी बिळाशीला जंगल सत्याग्रह करून तिरंगा झेंडा उभा केला, त्या बिळाशीच्या ब्रिटनच्या पार्लमेंटला हादरून सोडलेल्या बंडात अग्रणी झालेल्या बाबूराव चरणकरांचा चरणगाव आणि बापूसाहेब शेडगे यांचा शेडगेवाडी हा गाव होता. जिथली हत्यारबंद पोलीस चौकी लुटून स्वातंत्र्य लढ्याला बळ दिलं गेलं ते चरणगाव तर धगधगीत इतिहासाचं साक्षीदार होतं. क्रांतिकारकांची बित्तम बातमी चोरून गोऱ्यांना पुरवणाऱ्या मारुती तलाट्याचं नाक क्रांतिकारकांनी जिथं कापून देशाच्या स्वातंत्र्य चळवळीशी द्रोह करणाऱ्याला धडा शिकवणाऱ्या सोनवड गाव फार लांब नव्हतं. हाकेच्या अंतरावर होतं. समोरचा थावड्याचा माळ आणि विरळं हा गाव ज्याच्या बगलेत वसलेला आहे, तो पावनाईचा डोंगर यांनी भूमिगत क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य फौजी सेनेच्या गुप्त कवायतीत पाहिल्या होत्या. 1945 साली ऐतवडे खुर्द येथील राजमती पाटील या वीरांगनेने स्वातंत्र्य क्रांतीने भारून जाऊन गोऱ्यांशी लढण्यासाठी महिला तुफान सेना स्थापन केली होती. या महिलांच्या फौजेचे काम पाहून त्याच धर्तीवर क्रांतीवीर नागनाथांना नायकवाडी यांनी फौजी संघटना ही तरुणांची सेना स्थापन केली. या फौजी संघटनेचा कॅम्प ऐतवडे गावापासून 2 मैलावर असल्या ढगेवाडीच्या जंगलात सुरू केला. पण ही बातमी गोऱ्यांना कळताच इथला कॅम्प हलवण्यात आला. तो इथं कानसेच्या खोऱ्यात थावडे या गावच्या जंगलमाळावर. सभोवती उंच उंच डोंगर असलेले हे ठिकाण सुरक्षित होते. येथे या फौजी संघटनेच्या कवायती चालत. पारतंत्र्याविरुद्ध मनं चेतवली जात. नागनाथ अण्णा काडतूस याने दारुगोळा आणण्यासाठी बाहेरगावी गेले असता एके दिवशी अचानक एक माणूस पावनाईच्या डोंगरात दिसला. संघटनेला संशय आला. त्यांनी लगेच त्याला लपत चपत धावत जाऊन फौजी संघटनेनं पकडला. आणून त्याला डोक्यापर्यंत पुरला. अण्णा आल्यावर चौकशी केली तेव्हा तो इंग्रजांचा CID असल्याचं त्यानं कबूल केलं. तो शरण आल्यावर सोडण्यात आलं. आता इथे कॅम्प ठेवण्यात धोका आहे असं समजून कॅम्प हलवण्याचा विचार केला गेला. कॅम्प मनदूरला न्यावा असा विचार झाला. मनदूर हे वारणेच्या पलीकडे असलेला गाव. किसन अहिरे हे जागा पाहण्यासाठी गेले, पण तिथं वेगळाच प्रकार घडला. एडे निपाणीच्या पांडू मास्तराने एका शिपायाला मारहाण करून कपडे सायकल मोडून पळवून लावलं होतं. तेथे किसन अहिरांची व पांडू मास्तरांची भेट झाली. शिराळ्याला गेलेल्या शिपायानं घडलेला प्रकार वरिष्ठांना सांगितला. नवी पोलीस पार्टी जय्यत तयारीनिशी येऊन मंदूर गावाला वेढा दिला. पांडू मास्तर व किसन अहिर ज्या घरी रात्री राहिले होते तिथून ते पसार झाले. पेटलोण या गावाच्या वाटेला लागले. इकडे थावड्याच्या फौजी कॅम्पमध्ये वातावरण अस्वस्थ बनलं. लगेच परत येणारे किसन अहिर मंदूरहून आले नाहीत म्हणून इतर 3-4 बातमी काढण्यासाठी पाठवलं गेलं, पण त्यांना पोलिसांनी पकडून ठेवलं. ही बातमी पेटलोंडकडे निघालेल्या त्या किसन अहिरना व पांडू मास्तरना कळली. ते त्यांना सोडवण्यासाठी मंदूरकडे वळले. थावड्याच्या कॅम्पमध्ये परत काळजी पसरली. मंदूरला जाणारे कुणीच परतत नाहीत असं पाहून तिथे दगाफटका झाला असावा असं वाटलं आणि सारी फौजी सेना हत्यारानिशी सिमराईची खिंड ओलांडून शितूरच्या जंगलात पोचली. ही फरारी फौज आपलीच असावी असं अहिरना वाटलं. ते तिथे येऊन मिळाले. मंदूरचा सर्व प्रकार सर्वांना समजला. गोऱ्यांच्या पोलीस पार्टीला ही फरारी शितूरच्या जंगलात आले असे कळले. ते फायरिंग करीत जंगलात शिरले. जोरदार धुमचक्री झाली. बंदुकांच्या गोळीबाराने जंगल दणाणून गेलं. फौजी संघटनेच्या 500 सैनिकांना पंजाबहून आणलेल्या नानक सिंगांनं फायर म्हणून आदेश दिला. हे जवान तुटून पडले.
नागनाथांना वायसी पाटील, किसन अहिर, बाळकू बिरनाळे, राजमतीताई पाटील यांनी त्वेषानं संघर्ष केला. गोऱ्यांच्या पोलिसांची दैना उडाली. असंख्य पोलीस जखमी झाले. त्यांना पळताभुई थोडी झाली. जखमी पोलीस लॉऱ्या भरून पळू लागले. क्रांतिकारकांचा जय झाला. या आनंदाच्या वेळीच किसन अहिर उठून गोळीबार करताच गोऱ्यांची गोळी लागली. त्यांना सावरायला नानक सिंग गेले तर त्यांनाही गोळी लागली. क्रांतिकारकांचे 2 मोहरे पडले. असा हा रणसंग्राम जिथं घडला ते ठिकाण या विरळ्यापासून अवघ्या 15 मैलांच्या टापूत होतं. क्रांतिकारकांनी ज्या प्रचित गडावर तिरंगी ध्वज फडकवला तो ऐतिहासिक किल्ला या भागाच्या शेवटच्या टोकावर होता. 42च्या क्रांती लढ्यात या जंगली भागातल्या गावागावातील तरुणांनी भाग घेतला होता. अशा रोमांचकारी मुलखात मी नोकरीला आलो होतो. स्वातंत्र्य मिळून अवघी 10 वर्षे झाली होती. माझ्याही मनात तो इतिहास ताजा होता. आता या मुलखात चैतन्य निर्माण होईल असं घडत नव्हतं. या मातीत जन्मलेलं मूल कळतं झालं की पोटासाठी गिरणीत काम करण्यासाठी मुंबईला धावायला लागतं. अहिलेच्या शिळेसारखा हा डोंगरी मुलूक शापित बनून पडला होता. नवं काही घडत नव्हतं. माझ्या हातात निदान 4 अक्षरं होती. त्याची पेरणी केली तरी मुलूक जागा होईल असं वाटत होतं. म्हणूनच 5वीचा वर्ग काढण्याचं धाडस मी केलं होतं. इकडच्या शिक्षकांचा विरोध होता. थोरा मोठ्या घराण्यांना मुलूक शिकावा असं वाटत नव्हतं. शाळा तपासायला येणाऱ्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी माझ्या विचाराला विरोधच केला. तरीही मी कोल्हापूरला गेलो. शिक्षण विभागाचे चेअरमन श्री S.D. पाटील साहेबांना या भागाच्या शिक्षणाची नड सांगितली. त्यांनी मनावर घेतलं. 5वीच्या वर्गाची परवानगी देतो असं भरीव आश्वासन दिलं. पाटील साहेबांना भेटण्यासाठी 1 दिवस जादा मोडला. 2 दिवसाचीच रजा होती. मी विरळ्याला परत आलो तर कळलं गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली होती. माझा रजेचा कागद असतानाही मला गैरहजर दाखवलं. तसा शेरा मारला होता. नंतर मला खात्याकडून पत्र आलं. त्यात मला 1 रुपया दंड केला होता. मला फार वाईट वाटलं. नोकरीच्या पहिल्याच वर्षी असा दंड होणं नामुष्कीजनक होतं. तालुकाभर ही दंडाची गोष्ट पसरली. जो तो मला दूषण देऊ लागला. शहाणपणाच्या गोष्टी सुनवू लागला. नोकरी टिकणार नाही असं घरापर्यंत पोचलं. दादा रागावले. घरातली माणसं काळी ठिक्कर पडली. पण माझं मन मला साक्षी होतं. भल्या कामासाठी मी झटलो होतो. त्यात माझा काही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. माझा मीच खंबीर झालो. शाळेसाठी मुलांसाठी राबू लागलो. 5वीला परवानगी नव्हती तरी शिकवत राहिलो. परवानगी नाही मिळाली तर या विचारानं झोप उडाली. पण या भागाचं नशीब बलवत्तर. बेंदूर सणाच्या आदल्या दिवशीच 5वीला परवानगी मिळाल्याचं पत्र आलं. गावभर आनंद भरून राहिला. काही बाई बोलणाऱ्यांची तोंड बंद झाली. मी नेटानं कामाला लागलो. देवळात राहणाऱ्या मुलांसाठी भात रांधू लागलो. जळणा काटकाची सोय करू लागलो. जेवणं झाली की 4थी 5वीच्या मुलांचं रात्री तास घेऊ लागलो. मुलं चांगली होती. गरिबीच्या घरातली होती. माझी तळमळ पाहून त्यांनाही शिकण्याची आस लागली. त्यातच माझ्या स्वतःच्या शिक्षणाबद्दल काही करावं यानं बळ धरलं. मी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अभ्यासक्रमाची माहिती मागवली. पहिल्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. हिंदी पहिल्या परीक्षेचाही जोडीला अभ्यास करू लागलो. भगवंताच्या देवळात आम्ही सारेच विद्यार्थी होतो. मुलं मदत करीत होते. 5वीत असला बाळकू इंदुलकर या नावाचा विद्यार्थी होता. काटकुळा, सावळा, सर्वांपेक्षा उंच. वर्गात बसला तरी उंटासारखा उंच दिसायचा. गरीबवाना होता. घरात दारिद्र्याने हेळसांड झालेली त्याच्या बापूडवाण्या डोळ्यात दिसे. स्वभावानेही बोळसट वाटला. घरची गरिबी, आई कामाधामाला जाई, बाप धांदरट, खुळ्यासारखा काही बाई बोलत राही. त्याच्या बोलण्यात भाबडेपणा असला तरी डोक्यात गैरमेळ चाललेला असे. अर्धवट वेड्यासारखी अवस्था. मिळेल ते खायचं, फाटकं तुटकं पांघरायचं. पाहणाऱ्याला एकूण बावळट ध्यानच वाटे. बाळकू मात्र साधा सरळ वाटला. तो माझ्या अवतीभोवती असायचा. तो मला रोज पाण्याची घागर आणून देई. घरातून भाकरी करून आणि पीठ मी गावाकडून आणलेलं असे. निराधारासारखा पोर सतत शाळेतच असे.
पडलं झडलं काम करी. एकदा चौथीत नापास झालेला, पण माझ्या सहवासात आल्यावर त्याला शाळेचा लळा लागला. शाळेत सगळ्यात उंच, बंगाळाच्या बंगाळा. आधी आधी पोरं त्याला हसत, तो हिरमुसून जाई, लाजे, संकोचे, रडवेला होई. पण आता तो समंजसासारखा वागू लागला. माझ्यामुळं त्याला धीर आला. तोच सर्वांचा आवडता बनला. एका दिनवान्या घरातला पोर चांगला शिकावा हीच माझी इच्छा होती. त्यानंही शिकणं मनावर घेतलं होतं. त्याची भावकी त्याचा बाप भोळसट म्हणून त्यांना दमवी. शेतातील बांध रेटी, पण माझ्यामुळं त्यांच्यावरही दबाव आला. एक बसलेलं घर चालू लागलं. याचवेळी आणखी एक गोष्ट घडली. इयत्ता 5वीचा वर्ग मिळाला असला तरी जादा शिक्षक मिळाला नव्हता. माझी एकट्याची तारांबळ उडे. 5 वर्गाला शिकवणं म्हणजे एक कसरतच होती. खूप ताण पडत होता. त्यात मला अजून पुरतं वर्षही झालं नव्हतं. तसा नवशिक्या मास्तर होतो. वयाच्या मनानं खूप जोखीम पडली होती. देवळातल्या वस्तीला असलेल्या मुलांपैकी पावसाळी हवेनं कोणीतरी आजारी पडे. त्याची चिंता लागे. त्याचं औषध पाणी बघणं, त्यांची आणलेली पोडगी सरली की त्याची व्यवस्था करणं, पोट तालुक्याच्या कामाची जिकरी करणं, पावसानं ओढा नाल्याने शाळांची कामं पाठवणं अवघड होई. त्यात माझं जेवण करणं, मुलांची रात्रीचे तास घेणं, माझा परीक्षेचा अभ्यास यात व्यग्र होई. दमून जाई, पण काहीतरी करतोय याचं समाधान जीवाला होतं. याच काळात माझ्या पत्नीचा सोनाचा भाऊ पांडुरंग याने शिक्षकासाठी खात्याकडे अर्ज केला होता. सोनाच्या आईचा सारखा निरोप येई. पाहुण्याला म्हणावं पांडूला तेवढा चिकटवा, तुमच्यासारखा मास्तर बनवा. सासूरवाडीचा धाक, त्यात सासूबाईंचा प्रेमळ आग्रह, पत्नीचं नाजूक नातं, एरवी न बोलणारी अबोल असणारी सोना भावाच्या नोकरीचं तेवढं आपुलकीनं सांगे. माझे स्कूल बोर्डाचे चेअरमन माननीय पाटील साहेबांची ओळख दाट झाली होती. त्यांचा पुतण्या रघुनाथ तर माझा मित्र बनला होता. मी साहेबांना बोलण्यासाठी रघुनाथला सांगितलं. त्यांनी मनावर घेतलं आणि पांडुरंगची नेमणूक माझ्या शाळेत विरळ्याला केली. आमची शिक्षकाची मागणी पूर्ण झाली. पांडुरंगला नोकरी मिळाली. माझी प्रचंड तणावातून मुक्तता झाली. विरळ्याला प्रथमच 2 शिक्षकी शाळा झाली. त्या 40 मैलाच्या भागात नवं वारं भरारू लागलं. लोकांना आपुलकी वाटली. पांडुरंगला तसं लांब टाकलं होतं. त्याचा गाव पन्हाळा तालुक्यातला. त्याला हा परमुलूक होता, परतालुका होता. यायला जायला लांब 18-20 मैलांचा डोंगर ओलांडून यावं लागे. नवख्या माणसाला हे फार अवघड होतं. निर्जन मुलूक, दाट झाडी, एकट्या दुकट्याची वाट नव्हती. पण नोकरी म्हणून यावं लागे. शिवाय मी येथे होतोच. त्यानंही कुरकुर केली नाही. त्याच्या घरादारालाही आनंद झाला. त्यात पाहुण्यानं म्हणजे जावयानं म्हणजे मी हे काम केलं म्हणून सासरवाडीत माझ्याबद्दल आदर वाढला. माझ्याबद्दल आधीही त्यांच्या मनात अढी होती, कारण लग्न करणं मला पसंत नव्हतं आणि आपल्या पोरीला सरळ वागून घेईल का नाही ही त्यांना चिंता होती. मी अजून आढ्यतेखोर असावा असा त्यांचा समज होता. पण पांडुरंगाला नोकरी लागल्यावर दोन्ही घरचं वातावरण मोकळं झाल्यासारखं झालं. पांडुरंग माने हा नवा शिक्षक, त्यात माझाच मेहुणा शाळेत रुजू झाल्यावर या डोंगरी मुलखाला कौतुक वाटलं. शाळेला नवा जोम आला आणि लगेच मी 6वीच्या वर्गाचा मागणी अर्ज खात्याकडे धाडला. ही चढती वाढती गोष्ट या मुलखातून मुंबईला गेल्या गिरणी मुंबईवाल्यांपर्यंत जाऊन थडकली. कोणी कोणत्याही गावातला मुंबईवाला आला की तो शाळेत येऊन हा असला कसला नलगे मास्तर आहे हे बघून जात असे. माझ्यासारख्या पोरांचं त्याला अप्रूप वाटे. घरी गेल्यावर सोनाला पांडू मास्तर झाल्याचं सांगितल्यावर तिला आनंद वाटला. पण तो आनंद तिनं पदराआडूनच व्यक्त केला. तिनं जवळ यावं, मोकळेपणानं बोलावं असं मला वाटे. पूर्वी मी दूर दूर जात होतो. आता मी जवळ आलो की भलत्या शंकेनं ती दूर दूर जात होती. माझं वय त्यावेळी 20-1 वर्षांचं होतं. सोनाचं 13-14 होतं. संध्याकाळी मी दांडीवरची वाकाळ पाडली तर ती घाबरली, रडायला लागली. माझ्या वागण्याचा अर्थ तिला कळला असावा, पण तिचं वय अजून परिपक्व नसावं. ती जाऊन आईच्या कुशीत झोपली. सकाळी मी थोडा रागातच होतो, तिला ते कळत होतं.
पदराडून पाही आणि आईच्या भोवतीनं असे. आई काहीतरी भाजी असावी म्हणून कोटरात गेली. सोना भाकरी घालायला बसली. थंडी वाजते असं सोंग घेऊन आणि कुणी नाही असं पाहून चुलीजवळ शेकायला बसलो. उगीचच जाळ घाली. सोना आपली गप्पच, भाकरी थापण्यात मन लावलेली. दोघंही अबोल. बोलण्याचा रिवाजच नव्हता ना. मी मुद्दामच तांब्यातलं पाणी तिच्या अंगावर उडवलं. तर ती लाजेनं तरीही खोट्या रागानं म्हणाली, भाकरी कच्ची असली की कोणी खातं का? खरपूस भाजावी लागते. तिनं चांगलाच टोमणा मारला. मला गप्प बसण्यापलीकडे काही बोलता आलं नाही. सरळ उठलो आणि रानात निघून गेलो. सोना अशी समजूतदार होती. खरं तर घर ते काय, खुराडं. त्यात माणसांची गर्दी. आप्पा, त्याची बायको, तात्या, त्याची बायको. तात्याचंही लग्न आमच्याबरोबरच झालं होतं. आई, दादा, मी, आनंदा आणि सोना, सारीच दाटीवाटी. दिवसा कामाधामासाठी माणसं रानामाळात पांगत, पण संध्याकाळची जेवण वेळ फार मोठी पंचायत करी. नंतर गल्लीला एक घर विक्रीला निघालं. आबानं तात्यानं वखारीतनं पैसा अंगावर काढलं. घरातलं किडूक मिडूक विकलं. एक रेडी दावणीची सोडली आणि कसं तरी करून ते घर घेतलं. घर जुनाटच, मातीत बांधलेलं होतं. केव्हा भिंत ओरेल सांगता येत नव्हतं. त्याची डागडुजी केली आणि निम्मा संसार तिथं कोंबला. आबानं निम्मा श्रावण होऊ दिला आणि आबानं सवता संसार मांडला. 4 गाडगी मडकी घेतली. कोटराकडच्या जुन्या घरात चूल मांडली. त्यानं ते घर सांभाळलं. आम्हा बाकीच्यांना नव्या घराच्या 2 आखण्यात रेटारेटीनं चुलीची बोळकी रचावी लागली. उतरंड ठेवायलाही वाव नव्हता. नव्या सुना बावरून गेल्या. सोना धीट असली तरी सवत्या राहण्याच्या प्रकारानं भांबावून गेली. घाबरली. मनानं घट्ट असली तरी तिचं काळीज हळवं होतं. ती आबाला म्हणाली, भावंजी, एवढं सवतं राहायचं होतं तर मला लगीन करून का आणलं सा? आम्ही काय करावं आता? तुमच्या जीवावर एवढं काय अवघड आलं? तवा मला एकडं टाकलं सा? आबा थोरला दीर. तिच्या चुलत बहिणीचा म्हणजे वालूबाईचा नवरा. नात्यानं मेहुणा आणि थोरला दीरही. ती त्याला भावंजी म्हणी. तसं म्हणायची पूर्वीपासूनची सवय. ती आबावर रागावली. तीच काय आम्हा सारांनाच धक्का बसला होता. आबानं एकाएकी असं वेगळं का राहावं कळलं नाही. दादांना वाईट वाटलं. घर फुटलं असं आईला वाटलं. तिनं मनाला लावून घेतलं. नव्या घरात कुणाचंच मन लागत नव्हतं. आई दादांना तर उघड्यावर पडल्यासारखं वाटलं. त्या दोघांनी घाम गाळून दगडं गोळा करून स्वतःच्या हातानं घराचा आडोसा उभा केला होता. तेवढ्या चिमूटभर जाग्यात का होईना संसाराची उतरंड मांडली होती. शेता भातात राबून पिकवलेला दाना गोटा इथं आणून टाकला होता. आम्हा सर्वांचं पाळणं तिथंच झुललं होतं. आई दादांचा उपासपोटी का होईना संसार तिथं उभा केला गेला होता. इतक्या वर्षात सुखदुःखाचं कड या 4 भिंतीनं सोसलं होतं. या कुडामेडीच्या घरानं आधार दिला होता. तिथल्या कणाकणात त्यांचा जीव गुंतला होता. आम्ही पोरांनीही तिथला अंधार, तिथलं चंद्रमौळी चांदणं एकरूप करून घेतलं होतं. ते घर आमचा श्वास बनलं होतं. आमची बाळ पावलं उभारीची बळघिती झाली ती तिथं. या नव्या घरात जीव पाखडल्यासारखा होऊ लागला. माझी तर झोप लागत नसे. डोळे टक्क उघडे राहत. या उपऱ्या घरात घर पण सापडत नव्हतं. आई झुरणीला लागली. मध्यंतरी जेवणाचा हाल होतात म्हणून आबानं वालू वहिनीला कोल्हापूरला नेलं होतं. आता तिला आणून या घरात ठेवलं होतं. 1 मुलगा 3 मुली असा त्यांचा संसारही वाढला होता. आमच्या घरासाठी खस्ता खाता खाता त्याचं त्यांच्या संसाराकडे दुर्लक्ष होतं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. काही प्रमाणात ते रास्तही होतं. पण एकत्र कुटुंबाचा रिवाज मोडला होता. अजून आनंदाचं लग्न व्हायचं होतं. दिंड्याच्या राणाची जोखीम होती. दिंड्यांना तुरुंगात केव्हा पैशाची गरज लागेल सांगता येत नव्हतं. तात्या आणि मी संसारात रुळलो नव्हतो. अशा अवस्थेत आबाच्या अचानक सावत्या राहण्यानं घरदार डगमगून गेलं. पण एक समाधान होतं. 2 चुली झाल्या तरी बाकी सारं एकत्रित होतं. तरीही गावाच्या दृष्टीनं घर फुटलं होतं.
आबा तात्या नेहमीसारखं वखारीत हमालीला गेलेले. नंतर आबा सवता का राहिला ते कळलं. आबाच्या जीवनात शाहूपुरीतल्या गुळाच्या पेठेतील एक बाई आली होती. तिचं नाव कमळा. नवरा मेलेला. कोणी म्हणतं तिनंच डोक्यात पाटा घालून मारला होता. गुळाच्या पेठेत ढेपा इकडून तिकडे नेणाऱ्या बायकांच्या पुठ्यात ती होती. तिथंच आबाची तिची ओळख झाली असावी. भरीव बांध्याजी, काळी सावळी पण ठसठशीत, नजरेत भरण्यासारखी. बायकांच्या पुठ्याची ती मुरगी होती. कामाला वाघीण आणि बोलण्यात ठोस. वखारीत असताना तात्याला तिची कुणकुण होती, पण खरं खोटं काही माहीत नव्हतं. वालू वहिनी गावी राहिल्यावर तीच आबाचं जेवण पाहे. घराला कुणकुण लागली. आतल्या आत कुरकुर सुरू झाली. कुरबुरी वाढू लागल्या. आमच्या घराचा नवा अध्याय सुरू झाला. त्राग्यानं आई म्हणाली, आमच्या घराला असलं माहिती नव्हतं ते माहिती करून दिलं लेकानं. घराचा पांग फेडला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.